जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आत्ता एक ब्लॉग आपला पोस्ट झालेला आहे, सगळ्यांनी नक्की बघा. आणि त्याचबरोबर मी निघाली आहे माझ्या आवडतीच्या ठिकाणी, तर तुम्ही सुद्धा मिस करू नका माझ्यासोबत यायला. तर चला तर मग यावेळेस मी आणि डॅडीच चाललेलो आहे. आई, सोनू, दादा हे घरीच असणार आहेत आणि आमचा लोकू सुद्धा. तर आता आम्ही दोघंच आहे, आमचा दोघांचा प्रवास आहे. तर चला मग. आता मी आले रेल्वे स्टेशनला. आता आमची ट्रेन आहे 4:40ची. आता वाजले 4. आता इथं थांबलो, आता सगळे यायची वाट बघतोय आणि मग आम्ही आज जाणार. मग आमचा प्लॅटफॉर्म शोधायचा सगळ्या गोष्टीने. आता भरपूर गर्दी आहे कारण की सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि सगळे आपल्या आपल्या घरी येतात ते, त्याच्यामुळे इथं गर्दी आहे भरपूर. चला आणि माझ्यासोबत हा व्लॉग कंटिन्यू करा, कुठे सुद्धा विसरू नका कारण की हा व्लॉग जो आहे खूप स्पेशल व्लॉग आहे. इतकं सुंदर पडलंय ना, काहीच दिसत नाही. जे समोरचे डोंगर होते का आपल्याला जे जाताना दिसतात ते सगळे लपून गेले, पूर्ण धुकं धुकं झाले. इथली झाडं दिसतात आहे ना, तिकडे काहीच दिसत नाही. सेम महाबळेश्वरचा फील आलेला आहे, एकदम महाबळेश्वर सारखं वातावरण झालंय. आज आली आहे तिरुपतीला आणि तुम्हाला म्हणलं की मी माझ्या आवडतीच्या ठिकाणी येते, ते म्हणजे तिरुपतीला. दरवर्षीच येत असते आणि आत्ताच फेब्रुवारीमध्ये येऊन गेली आणि आता परत मी नोव्हेंबरमध्ये आली आहे आणि खूप दिवसांपासून इच्छा होती की परत जावं असं वाटलं. मग काय, मी आणि डॅडी चलो. आता आलो आहे इथे, जरा चहा वगैरे पितो, थोडंसं काहीतरी नाश्ता करतो आणि मग डायरेक्ट तिरुपतीला जातो. आता इथून बस पकडायची आणि मग तिरुपती. काका बोलतोय या कॉफी, या कॉफी प्यायला. आणि मित्रांनो बघा, जिकडे सायली जाईल तिकडे पाऊस पडलेलाच आहे. म्हणजे नेहमीच झालंय, मी जिकडे जाईल ना तिकडे पाऊस पडतो. त्याच्यामुळे डॅडी म्हणतात की सायली जिकडे जाते तिकडे पाऊसच पडतो. ओ इथं आलं आणि महाराजांचं पण दर्शन झालं. खरंच खूप भारी वाटलं की जिथं जाईल तिथं आपले महाराज आहेत. आणि खरंच आज जे पण आपण काय आहोत ते फक्त त्यांच्यामुळे. आणि त्याचबरोबर इथे आले आणि इथली लँग्वेज काहीच समजत नाही, सगळं गोल 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 एवढंच लिहिलेलं कळतंय. काहीतरी जिलब्या काढल्यात बाबा. चला आता इथे बस आहे, ह्याच बसने आता मी ट्रॅव्हल करणार आहे आणि वरती तिरुपतीला जाणार आहे. आता रेणीगुंटामध्ये. आता मस्तपैकी आपला प्रवास हा AC बसने असणार आहे. आता इथे रेणीगुंटामधून आता आपण डायरेक्ट तिरुपती, म्हणजे डायरेक्ट भगवान तिरुपती बालाजींचं दर्शन घेण्यासाठी. अजून रूम घ्यायच्या, तिथे जाऊन रूम घेण्याचं काम आहे. ते रूम भेटणं लय अवघड, म्हणजे तिथं लिटरली आमचे 1-2 तास सहज जातात, रूम भेटतच नाहीत लवकर कारण की भरपूर गर्दी असतात. कारण की प्रचंड प्रमाणात भाविक आलेले असतात दर्शन घेण्यासाठी.
रेणीगुंटातून आता वरती आलो, थोडंसं वरती आलो आहे. तर इथं आहे चेक पॉईंट. इथे सगळ्या आपल्या बॅगा जे राहतात, आमचं जे सामान असतं ते पूर्ण इथे चेक होतं आणि मग तिथून पुढे आम्ही वरती जातो. मग घाटाचा प्रवास आहे छानसा. आणि त्याचबरोबर इथे आलं ना, ज्या फिलिंग्स आहेत ना त्या खरंच खूप वेगळ्या आहेत. कारण की इथे आल्यावरती एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी जावा, तिथे गेल्यावरती आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येतच असते आणि खरंच खूप भारी वाटतं. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. इथे नुसत्या बॅगच चेक होत नाही, त्याबरोबर आपली जी गाडी असते, म्हणजे आपण गाडीतून ट्रॅव्हल करत असतो ती गाडी सुद्धा चेक होते. आणि काय आमचं 5 मिनिटात चेकिंग झालेलं कसं आले पण मी पळत गाडीमध्ये बसले पण मी. भरपूर असं धुकं पडलंय की जे खालचे जे झाडं वगैरे होते किंवा डोंगर म्हणाल ते एवढे क्लिअर दिसत नाही, ब्लर ब्लर दिसतात, ते एवढं धुकं आहे. आणि त्याचबरोबर दरवर्षी मी येते ते ऊन असतो त्यावेळेस, कारण की फेब्रुवारीमध्ये येते थंडी संपत आलेली असते. आणि त्या फेबमध्ये काय होतं, मग तुम्हाला सगळं असं उन्हाचं रक्त बघायला भेटतं, त्यावेळेस थंडीचं बघायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर इथे पाऊस पण चालू आहे. मग जर काय पाऊस जर काय पडला तरी पण भारी, आणि धुकं जरी दिसलं तरी एकच नंबर, काय विषय नाही. तर मला तुम्हाला सगळ्या ऋतूंचं दाखवायचं आहे आणि मला सुद्धा स्वतःला सगळ्या ऋतूंचा अनुभव घ्यायचा आहे तिरुपती बालाजीमधला. तर चला, तर मग आता घाटामध्ये आम्ही, घाट सेक्शन चाललं आहे आमचा. आता पोचू झाला लवकर तिरुपतीमध्ये. फायनली आलो तिरुपतीमध्ये. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. चला आता रूम घ्यायच्यात. सो रूमसाठी आता नंबरला थांबावं लागतं, कारण की रूम असतात ना त्याला खूप वेळ लागतो. आणि चला, एकदम भारी फील आला. आता ते कानावर तिथे मंत्र वाढणार आणि तिथे मंदिराच्या परिसरात जायचं. खरंच ती जी फिलिंग आहे ना, लय भारी. इडली डोसा सांबर वडा हेच खायचं आता. तिरुपतीमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर काय रूम तुम्ही ऑलरेडी बुक केली नसेल तर तुम्हाला इथे येऊन अशी तिकीट काढावं लागतं तिकडे जाऊन. आणि मग तुम्हाला तुमचा नंबर इथे बघा, आमचा नंबर आहे 72303. आता पुढे किती चाललेत माहिती नाही. त्याच्यानंतर आता हा जेव्हा नंबर अलॉट होईल त्यानंतर आम्हाला रूम भेटणार आणि मग आम्ही रूमकडे जाणार. आता आम्ही इथे किती वाजता आलो आहे? 11 वाजता आलो आहे. आता वाजले 12:30. आणि रूम काय जास्त महाग नसते, फक्त 50 नाही तर 100 रुपयाला असते बस. इतक्या वेळची वाट बघत होता आणि फायनली आत्ता आम्हाला रूम भेटली. ती पण सप्तगिरीमध्ये भेटली आहे. म्हणजे की इथे प्रत्येक रूमचे नाव आहेत. सप्तगिरी, राम बगीचा, GNC, ANC. आता इथे येऊन माझे पाठ झालेत आणि फायनली सप्तगिरी भेटली. म्हणजे इथून मंदिरात जायला पण आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स पण जवळ आहे, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. GNC आहे ना भरपूर लांब होता, आम्हाला बस करून वगैरे जायला लागायचं. तर ठीक आहे, मस्त पैकी. चला आता जाऊयात आणि छानसा आता रूम बघूयात कशी आहे. पहिली गोष्ट आतुरता रूमची आहे, कारण की कालपासून ट्रॅव्हलिंग करतोय, फ्रेश व्हायला चान्स नाही, काय नाही. चलो, आम्हाला रूम भेटली, सामान ठेवलं आम्ही. आणि ह्या रूम आहेत आणि इकडे सिस्टीम बघितली का, हे जे रॉड दिसतात आहे का, तिथं आपण आपले कपडे टाकू शकतो. असं करून ठेवलंय की म्हणजे तुम्हाला कपडे टाकायला पण बाहेर जायची गरज नाही, तुमच्याच रूमच्या इथे टाका आणि सुकत घाला आणि तुम्ही जाऊ शकता. आता आम्ही चाललोय कल्याण कट्ट्याला. पप्पा त्यांचा टक्कल करणार आहे, म्हणजे टकलू होणार आहेत आणि मी माझी बट देणार आहे. दरवर्षी आम्ही बट आणि पप्पा टक्कल करतात. तर मागच्या वर्षी काय आम्ही म्हणजे की फेब्रुवारीमध्ये झालंच नाही, कारण की आमची खूप गडबड झाली. मग आता पप्पा बोलले की आपण ॲटलिस्ट तू बर्थडे मी टक्कल करून घेतात. भारीत रूम. इथे पप्पा आपण निलेश काका वगैरे होतं त्यावेळेस चालतं ना, निलेश काका वगैरे आम्ही होतो ना त्यावेळेस आलतो. म्हणजे खूप वर्षानंतर आलोय, मला पण आठवत नव्हतं. पप्पा मला म्हणतात की सायलू अगं आलो होतो आपण, आलो होतो. आणि असं काही नाही आहे की तुम्ही पायऱ्यानीच गेलं पाहिजे. इथे लिफ्टची सुद्धा सोय आहे तुम्हाला, की ज्यांचे आजी आजोबा येतील त्यांच्यासाठी इथे लिफ्टने पण तुम्ही जाऊ शकता. गार्डन बघा किती छान आहे. आम्ही मगाशी कल्याण कट्ट्यावरती गेलो होतो. पप्पांनी त्यांचा टक्कल केला होता आणि माझे फक्त थोडेसे एवढे बट देते मी दरवर्षीप्रमाणे, आणि यावर्षी पण मी बटच देणार होते. त्यांनी डायरेक्ट माझी एवढीच केस धरली होती. शप्पथ, तो व्हिडिओ आहे ना म्हणजे पप्पांनी काढलाय, तुम्हाला कळून जाईल कसं आहे.
लय रडले असते मी जर तेवढी